नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग गोष्टीला आपण सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे ऑनेस्टी बिल्ड्स ट्रूथ. या नावाचा अर्थ असा होतो की प्रामाणिकपणा असेल तर विश्वास निर्माण होतो. प्रामाणिकपणा असेल तर विश्वास निर्माण होतो. ही गोष्ट आहे तुमच्यासारख्या एका छोट्या मुलाची, ज्याचं नाव आहे पवन. पवन हा एका छोट्याशा खेडेगावात राहणारा मुलगा आहे आणि त्या मुलाची ही गोष्ट आहे. चला तर मग गोष्टीला सुरुवात करू. वन डे म्हणजे एके दिवशी. यंग पवन, यंग म्हणजे छोटा. यंग पवन was walking along the road near his village. विलेज म्हणजे गाव. एके दिवशी छोटा पवन त्याच्या गावाजवळील रस्त्यावरून जात होता. व्हाईल प्लेइंग, जेव्हा तो खेळत खेळत जात होता, ही फाउंड अ कॉइन लाईंग ऑन द ग्राउंड. त्याला जमिनीवर पडलेले एक नाणे सापडले. ही वॉज व्हेरी हॅप्पी. हॅप्पी म्हणजे आनंदी. तो खूप आनंदी झाला. विथ दॅट कॉइन ही थॉट वी कुड बाय स्वीट्स. त्याला असं वाटलं की आता आपण हे नाणे दुकानात घेऊन जाऊ आणि छान मिठाई खरेदी करू. पवन रॅन होम अँड शोड द कॉइन टू हिज आई. आनंदाच्या भरात तो पळत पळत घरी गेला आणि घरी जाऊन त्याने तो कॉइन आपल्या आईला दाखवला. ते नाणं आपल्या आईला दाखवलं. आई लुक ॲट द कॉइन अँड जेंटली आस्क. त्याच्या आईने त्या नाण्याकडे बघितलं आणि तिने ताबडतोब त्याला विचारलं, पवन, इज दिस कॉइन युअर्स? पवन, हे नाणं तुझं आहे का? पवन रिप्लाय, नो आई, आय फाउंड इट ऑन द रोड. पवनने सांगितलं की नाही आई, हे माझं नाही आहे, हे मला रोडवर सापडले. आई बिकेम सिरियस. सिरियस म्हणजे गंभीर होणे. पवनचं उत्तर ऐकून त्याची आई गंभीर झाली. बट स्पोक लव्हिंगली. पण ती प्रेमाने पवनला म्हणाली, शी सेड, देन दिस कॉइन डज नॉट बिलॉंग टू अस. जर हे नाणं तुझं नाही तर हे नाणं आपण घेऊ शकत नाही. समवन मस्ट हॅव लॉस्ट इट. हे कोणाचं तरी हरवलेलं आहे. कीपिंग इट वूड बी रॉंग. आणि हे कोणाचं तरी हरवलेलं नाणं आपण आपल्याकडं ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे. पवन फेल्ट अ लिटल सॅड. लिटल सॅड म्हणजे थोडंसं दुःख. पवन थोडा दुःखी झाला. ही रिअली वॉन्टेड टू बाय स्वीट्स. त्याला मनापासून मिठाई खाण्याची इच्छा झाली होती. बट आई हेड हिज हँड अँड सेड. पण आईने त्याचा हात पकडला आणि त्याला सांगितले, बीइंग ऑनेस्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन बीइंग हॅपी जस्ट फॉर अ मोमेंट. एका क्षणासाठी आनंदी होण्यापेक्षा प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं असतं, असं आईने त्याला सांगितलं. शी टूक पवन आउटसाईड. ती पवनला बाहेर घेऊन आली, घराच्या बाहेर घेऊन आली. अँड आस्क हिम. आणि त्याला म्हणाली, टू अनाऊन्स लाऊडली. अनाऊन्स लाऊडली म्हणजे जोरात ओरडून सांगणे. दॅट अ कॉइन हॅड बीन फाउंड. तिने त्याला जोरात ओरडून सांगायला लावलं की एक नाणे सापडलेले आहे. आफ्टर सम टाईम. काही वेळानंतर. अ पुअर मॅन. अ पुअर मॅन म्हणजे एक गरीब माणूस. केम अँड सेड. एक गरीब माणूस तिथे आला आणि तो म्हणाला, ही हॅड लॉस्ट हिज ओनली कॉइन. त्याने सांगितलं की त्याने त्याच्याकडे असलेलं एकमेव नाणं गमावलेलं आहे. त्याचं एकमेव नाणं हरवलेलं आहे. आई आस्क हिम अ फ्यू क्वेश्चन्स. आईने त्याला काही प्रश्न विचारले. फ्यू म्हणजे काही. काही प्रश्न आईने त्याला विचारले.
अँड देन रिटर्न द कॉईन टू हिम. आणि प्रश्न विचारल्यानंतर आईला जेव्हा खात्री झाली की हे नाणं या गरीब माणसाचंच आहे, तेव्हा तिने ते नाणं रिटर्न म्हणजे परत केलं. त्या गरीब माणसाला ते नाणं आईने परत केलं. द मॅन थँक आई अँड पवन विथ टीयर्स इन हिज आईज. त्या माणसाने आईला आणि पवनला धन्यवाद दिले. त्याच्या डोळ्यामधून अश्रू आले. टीयर्स म्हणजे अश्रू. पवन अंडरस्टूड दॅट डे. अंडरस्टूड म्हणजे समजणे. द ट्रूथ अँड ऑनेस्टी ब्रिंग रिअल हॅपीनेस. त्याला समजलं त्या दिवशी की सत्य जे आहे, सत्य आणि प्रामाणिकपणा हा खरा आनंद देत असतो. दो ही डिड नॉट गेट स्वीट्स ही फेल्ट प्राऊड अँड हॅपी. जरी त्याला मिठाई मिळाली नसली तरी त्याला अभिमान वाटला आणि तो आनंदी झाला. या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काही नवीन शब्दांचे अर्थ तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.